नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि तुम्हाला इथे भरपूर सारी कोथिंबीर दिसत असेल, तर मग मी आज बनवणार आहे कोथिंबीर वडी। माझ्या पद्धतीची कोथिंबीर वडी बनवणार आहे। हे बघा, इथे एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे, तिला मी स्वच्छ धुवून घेतलंय। आणि आता ह्याला मी मस्तपैकी बारीक असं कट करून घेणार आहे कोथिंबीरला छान। हिला मी छान अशी कट करून घेते आणि ह्याच्यामध्ये काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवेलच। हे बघा, मध्ये मध्ये अशी निघते कोथिंबीर, चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि बघायची आतमध्ये अशी घाण वगैरे नसेल। तरी निवडून ठेवलेली आहे, तरी पण परत एकदा बघायचं आपण। मी काय काय टाकणार आहे कोथिंबीर वडीमध्ये ते मी तुम्हाला पुढे कंटिन्यू करते। आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत मिरचीचा ठेचा बनवलाय मी। त्या ठेच्यामध्ये लसूण आणि जिरं टाकून हा ठेचा बनवलाय। आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीरवर टाकून घेते आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे थोडीशी तीळ, आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं लाल तिखट, कारण आपण ठेचा पण टाकलाय ना, त्याच्यामुळे आपल्याला मापामध्येच लाल तिखट घालून घ्यायचे आणि थोडीशी हळद घालून घ्यायची त्याच्यावरच। आता मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे बेसन। आता मी ह्याच्यामध्ये बेसन घालून घेतलंय आणि आता मी चवीप्रमाणे मीठ पण घालून घेते ह्याच्यामध्ये। कोथिंबीरच्या वडीमध्ये जेवढं लागेल तेवढं चवीला, कारण मापामध्ये आपल्याला मीठ टाकावं लागतं, कारण कसं मग ते शिजल्याच्या नंतर ना अशी खारट वगैरे व्हायला नको, याच्यासाठी मी थोडंसं कोथिंबीरमध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आहे चवीप्रमाणे। आता मी ह्याला छानपैकी मिक्स करून घेते। आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही यूज नाही करायचं आहे, कारण कसं कोथिंबीरला स्वतःचं अंगचं पाणी असतं, त्याच्यामध्ये आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याचा छान असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आणि पुढं कसं करायचं ते मी दाखवते तुम्हाला। गोळा मळून घेते पहिले। बघू शकता इथे किती छान असा मी गोळा तयार करून घेतलेला आहे कोथिंबीरीचा। आणि मी ना आता हा असाच गोळा घेणार आणि छान असा आता आपल्याला ह्याला वाफवायला ठेवायचं आहे। वाफवल्यानंतर ह्याच्या खूप छान वड्या पडतात। आणि हे बघा, आता मी इथे पाणी गरम करत ठेवलं आहे कढईमध्ये। एकदम लवकर होणारी प्रोसेस आहे, जास्त वेळ नाही लागणार हिला। आणि मी ह्या चाळणीला तेल पण लावून घेतलं आहे। आता मी ह्याचे कोथिंबीरीचे रोल ह्याच्यामध्ये ठेवून देते आणि ह्याला वाफवायला ठेवते। इथे बघू शकता आता मी हे 2 रोल बनवले, कारण एक रोल हा बसला नसता, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये 2 रोल असे मस्त ठेवलेले आहे। आता ह्याला मी 15 मिनिटं छान असं वाफवून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला। हे बघा, अशा प्रकारे मी आता पॅक मस्त ताट अशी ठेवून घेतलेली आहे, पॅक एकदम हवा न जायसारखी, आणि मीडियम गॅस ठेवलेला आहे। आणि आता आपल्याला ह्याच फ्लेमवरती आपल्याला 15 मिनिटं छान असे हे आपले कोथिंबीरचे रोल छान असे वाफवून घ्यायचे आहेत। आणि ते वाफल्यानंतर मग मी तुम्हाला पुढचं दाखवते आपल्याला कसं करायचं ते। आता मी हे गॅस बंद करून घेतलेला आहे। आता बघू आपण आपल्या कोथिंबीर वड्या वाफल्यात का। आपल्याला ना चेक करून घ्यायचं, असं चाकू घ्यायचा आणि चेक करायचं आपली वडी वाफली का नाही ते। चाकू असा मस्त सरळ निघालाय, म्हणजे आपल्या वड्या छान अशा वाफल्या गेलेल्या आहेत। आता मी ह्या वड्या काढून घेते आणि कलर बघा ना तुम्ही, किती सुंदर प्रॉपर कलर आलाय, एकदम सुंदर कलर आलाय आपल्या वडीचा, एकदम छान असा कलर आलाय, बघू शकता। आता ह्याला आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचंय ह्या वडीला, आणि त्याच्यानंतर आपण त्याला मस्त असं कट करून घेऊया। मी ना ह्याला स्टँडवरती एका साईडला थंड करायला ठेवते। आता ह्या वड्या थंड मस्त गार झालेल्या आहेत। आता मी त्याला छान असं कट करून घेते। हे किती छान प्रॉपर आली बघा।
किती सुंदर स्ट्रेक्चर, कलर एकदम प्रॉपर आला आहे आपल्या वडीचा, बघू शकता तुम्ही. आता मी हिला छानपैकी मस्त असं कटिंग करून घेते. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते. आता मी हिला असं स्क्वेअरमध्ये कट करणार आहे. छान असे मस्त आपले आतून पण किती छान झालेले आहेत बघा. एकदम छान प्रॉपर झालेला आहे. आता मी हे सगळे असे कट करते आणि तळून घेते. तळताना तुम्हाला तर तसं मी दाखवणारच आहे. आता मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता छान आपल्याला कडकडीत पहिले तेल गरम होऊ द्यायचं आणि मग मिडियम आचेवर आपल्याला आपल्या कोथिंबीर वड्या ह्या तळून घ्यायच्या आहेत. आता मी थोडंसं छान असं कडक तेल गरम होऊ देते आणि मग त्याच्यानंतर आता मी एक एक करून इथे वडी आपली टाकून घेणार आहे. तेल आपलं छानपैकी मस्त गरम झालेलं आहे आणि आपल्या वड्या पण आता मी तेलामध्ये सोडून देते आणि मीडियम गॅसवर ठेवते. अशा मस्त क्रिस्पी वड्या होऊ द्यायच्या आहेत आपल्याला. आपल्या वड्या बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे, गोल्डन ब्राऊन झालेले आहेत मस्त. आता मी ह्या वड्या काढून घेते. किती सुंदर कलर आलाय बघा तुम्ही वडीला, एकदम प्रॉपर कलर आलेला आहे हे बघा. आणि तुम्हाला मी प्लेटमध्ये घेताना कसा आवाज पण छान असा खुडूम खुडूम आल्यासारखा येतोय. बघू शकता आपली कोथिंबीर वडी किती सुंदर आणि क्रिस्पी झालेली आहे हे बघा. हे बघा आणि एकदम असं एकदम बघा किती छान आवाज येतोय आपल्या एकदम क्रिस्पी, एकदम छान झालेले आहेत, कुरकुरीत एकदम मस्त. आणि ही माझी कोथिंबीरची वडीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.